उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहेत। राज्य नेतृत्व युती धर्माचं पालन करत नसल्याचं शिंदे सांगणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत वित्तुष्ट निर्माण होऊ नये तसंच राजकीय गोंधळ टाळावा आणि पक्षप्रवेशाबाबतही यामध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेतेपदी निवड झाली। नितीश कुमार यांची एकमतानं निवड झालेली आहे तर 202 आमदारांनी कौतुक केलंय। अमित ठाकरे यांना नवी मुंबई पोलिसांनी नोटीस दिली, मात्र अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारली नाही। शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मनसेमधील जागा वाटप प्रगतीपथावर आहे। मनसेची जवळपास 125 जणांची यादी तयार झाली आहे। दोन्ही पक्षात कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवारांविरोधातील भाषा योग्य नाही, बाळराजेंनी बाळासारखं राहावं असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिलाय। स्वतःची गुणवत्ता आणि पात्रता विसरू नका असंही चव्हाणांनी म्हटलंय। भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची शरद पवारांवर बोलताना जीभ घसरली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा पाकिस्तानवादी काँग्रेस पार्टी असा उल्लेख तुषार भोसलेंनी केला। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात सरकार गुंतलेले, मुंबईसह महाराष्ट्र विकला जातोय असं म्हणत नाना पटोलेंनी सरकारवर गंभीर आरोप केलेत। पार्थ पवारांचं सरकारही या प्रकरणात अडकलंय असा टोला त्यांनी लगावलेला। तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपीला भाजपने नगराध्यक्षपदाचं तिकीट दिल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार टीका होतीये। यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला। भाजपचाच योगदान आहे म्हणून तुळजापूरमध्ये ड्रग्ज माफियांना पक्षात घेऊन सरकार ड्रग माफी बरोबर आहोत हे भाजपनं दाखवून दिले अशी टीका पटोलेंनी केली आहे। प्रताप सरनाईकांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली। भुजबळांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भेट घेऊन सरनाईक यांनी भुजबळांची विचारपूस केली। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली। मुंबई मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे। काँग्रेसनं सोबळाचा नारा दिल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीसह आघाडीची इच्छा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत। पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा 22 नोव्हेंबरपासून त्यांचा प्रचार दौरा सुरू होणार आहे। 30 नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री प्रचार सभा घेणार असून रोज त्यांच्या सरासरी 3 प्रचार सभा होणार आहेत। मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काँग्रेस सोबत राहू असं मत खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं। तसंच पुढच्या आठवड्यात काँग्रेस सोबत बैठक पार पडणार असल्याचंही सुळेंनी सांगितलं। सुप्रीम कोर्टाने एल्गार परिषद आणि माओवादी कनेक्शन असलेल्या ज्योती जगतापचा जामीन मंजूर केलाय। 2020 मध्ये ज्योती जगतापला अटक झाली होती। न्यायमूर्ती MM सुंदरश यांच्या खंडपीठानं अंतरिम जामीन मंजूर केला। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सून सेहरनिदा मुश्रीफ याची कागलच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली। प्रभाग क्रमांक 9 मधून सेहरनिदा मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली आहे। वाशीमधील 4 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतच्या निवडणुकीत भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस यांना डावलण्यात आले। संगीता इंगोलेंना उमेदवारी वाटप करताना नगरसेवक पदासाठी ही उमेदवारी नाकारली। त्यामुळे त्यांनी कोर कमिटीच्या प्रभारी आणि इतर सदस्याबद्दल नाराजी व्यक्त केली। नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग सक्रिय झालेला आहे। आळंदीमध्ये निवडणूक आयोगाच्या वतीनं पहिल्या टप्प्याचं प्रशिक्षण घेण्यात आलं। दुबार मतदारांना हमीपत्र दिल्याशिवाय मतदान करता येणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। अनगर नगरपंचायतीचा वाद कोर्टात जाणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी दिली आहे। तर अनगरमध्ये ठोकेशाहीचा वापर सुरू आहे का असा सवाल करत निवडणूक आयोगाकडे उत्तर मागणार असल्याचं सूरज चव्हाण म्हणाले। अलिबाग नगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय। अक्षय नाईक यांनी अलिबागमधील मनसेच्या कार्यालयाला भेट दिली आहे। तालुकाध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी त्यांचं स्वागत केलंय। अक्षय नाईकांच्या प्रचारात देखील उतरणार असल्याचं मनसेनं जाहीर केलंय। बदलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे पक्षात प्रवेश केला। तसंच यावेळी अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे पक्षात प्रवेश केला। जालन्यातील भोकरदन, परतूर आणि अंबड नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल अर्जाची छाननी झाली। यामध्ये तिन्ही ठिकाणचे अध्यक्षपदाचे 3 आणि नगरसेवक पदाचे 67 अर्ज बाद झाले। भोकरदन शहरात सर्वाधिक 56 जणांचे अर्ज बाद झालेले। नाशिकच्या येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल शिंदेंनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं शीतल शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर शिवसेनेकडून शीतल शिंदे यांना उमेदवारी अर्ज दाखल केलेला।
हिंगोली नगरपालिकेत 80 उमेदवारी अर्ज अवैध ठरले तर कळमनुरी नगरपालिकेत 68 अर्ज अवैध ठरलेत। विविध कारणांमुळे हे अर्ज अवैध ठरवण्यात आले। त्यामुळे नगरपालिकेत अध्यक्षपदासाठी 12 आणि नगरसेवक पदासाठी 223 अर्ज आता शिल्लक राहिले। वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। छाननीनंतर आता वैध अर्जांची संख्या निश्चित झाल्यानं सर्व ठिकाणी निवडणुकीची लढत अधिक चुरशीची होणार आहे। लातूरमध्ये उमेदवारी छाननी प्रक्रियेत गोंधळ पाहायला मिळाला। अपूर्ण कागदपत्र, चुकीची माहिती, नियमांचं पालन न करणं अशा विविध कारणांमुळे अर्ज बाद करण्यात आलेत। तर नगरसेवक पदासाठीचे 418 अर्ज तर नगर अध्यक्ष पदासाठीचे 33 अर्ज बाद करण्यात आले। सोलापूरमधील अनगरमध्ये नूतन नगराध्यक्ष प्राजक्त पाटलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। गुलाल उधळ, ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली। अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली आहे। छत्रपती संभाजीनगरातील अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झालेले तर अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान अनेक उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले। तर पैठणमधील एकाच वॉर्डमधील भाजपाच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज त्रुटीमुळे बाद करण्यात आले। संगमनेर नगरपालिका निवडणुकीत वाल्मिक मेहतर समाज आणि जेधे कॉलनीतील नागरिकांनी उमेदवारी देताना आपल्याला डावलल्याचा आरोप केलाय। तर प्रभागातील इच्छुकांना डावलून बाहेरील उमेदवारांना संधी दिल्यानं मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। रायगडच्या अलिबागमध्ये शेकाप काँग्रेस आघाडीचा प्रचार सुरू आहे। अलिबागचे ग्रामदैवत काळंबादेवीच्या मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ झालाय। त्यानंतर शहरात प्रचार फेरीही काढण्यात आली आहे। निवडणूक आयोगाकडून चिन्हांची यादी जाहीर करण्यात आली। अपक्षांसाठी निवडणूक आयोगाने 194 मुक्त चिन्ह उपलब्ध करून दिलीत। यामध्ये विविध चिन्हांचा समावेश आहे तर खाण्याची चिन्हही वापरण्यात येणार आहे। पुण्यातील मनसर नगरपंचायतीमध्ये महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने निवडणूक लढवतीये तर महाविकास आघाडीनेही एकत्रित आपले उमेदवार दिलेत। या ठिकाणी भाजप राष्ट्रवादीची युती असली तरीही एका गटानं बंडखोरी करत नगराध्यक्ष पदासह 7 जागांवर उमेदवार उभे केले। पुण्यातील शिरूर नगर परिषदेमध्ये महायुतीतील 3ही पक्ष आमने सामने आले। त्या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आले तर महाविकास आघाडीनेही आपला उमेदवार दिलेला आहे। पुण्यातील चाकण नगर परिषदेत महायुतीतील 3ही पक्ष आमने सामने निवडणूक लढवत आहेत। भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी आमने सामने आले तर महाविकास आघाडीनं अध्यक्षपदासाठी आपला एकही उमेदवार दिलेला नाहीये तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं नगरसेवक पदासाठी काही जागांवर आपले उमेदवार दिले। भंडाऱ्यातील 4 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेले नामांकन अर्ज मोठ्या प्रमाणात बाद करण्यात आले। या छाननी प्रक्रियेत 218 नामांकन अर्ज बाद केले तर नगरसेवकांच्या रिंगणात 730 अर्ज आणि नगराध्यक्ष पदासाठी 39 अर्ज कायम आहेत। नाशिकच्या मालेगावमधील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी निषेध करत मोर्चा काढण्यात आला। याबाबत वाशिमच्या मालेगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। तसंच या निवेदनामध्ये आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली। नाशिकच्या डोंगराळेमध्ये 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली। याच्या निषेधार्थ लासलगावमध्ये सुवर्णकार समाजानं मूक मोर्चा काढला। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे। पुणे महापालिका सार्वजनिक शौचालय पाडत असल्यामुळे स्थानिकांनी आंदोलन केलं। बिल्डरच्या फायद्यासाठी अनेक वर्षापासून चालू असलेले सुलभ शौचालय पाडलं जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। मालेगावमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात जळगावमध्ये सुवर्णकार समाजानं मोर्चा काढला आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। नाशिकच्या साधूग्राम परिसरात पर्यावरण प्रेमींनी चिपको आंदोलन केलं। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूग्राममध्ये मुबलक जागा उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेच्या वतीनं वृक्षतोडीचा निर्णय घेतला होता तर या वृक्षतोडीला स्थानिकांनी विरोध केला। राज्यभरातील व्यापाऱ्यांकडून 5 डिसेंबरला लाक्षणिक बंद पुकारण्यात आलाय। व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारलाय। त्यामुळे 5 डिसेंबरला राज्यभरात लाक्षणिक बंद पाळण्यात येणार असल्याची राज्यव्यापी व्यापारी परिषदेनं माहिती दिली आहे। मुंबई महानगरपालिकेनं थकीत मालमत्ता करापोटी 63 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या 7 मालमत्तांचा लिलाव जाहीर केलाय। या मालमत्तांमध्ये मुंबईतील हॉटेल्स, व्यावसायिक इमारती आणि जमिनींचा समावेश आहे। तसंच या थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली।
मुंबईतील ससून डॉक परिसरातील कामगाराच्या चिंतेत वाढ झाली आहे। मुंबई पोर्ट ट्रस्टनं काही गोदामं अचानक बंद केली आहेत। या बंदरावर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, त्यामुळे स्थानिक मच्छीमार संतप्त झाले असून ससून डॉकमध्ये स्थानिक मच्छीमारांना हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे। मुंबईमध्ये भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पालिकेकडून प्राणी जन्म नियंत्रण उपक्रम सुरू केला, तर या उपक्रमाला प्राणीप्रेमींकडून विरोध होतोय। श्वानांना उचलून दुसऱ्या ठिकाणी नेतील अशी भीती प्राणीप्रेमींना वाटते। तसंच उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत अफवा अथवा अडथळा निर्माण करू नये असं आवाहन पालिकेनं केलंय। मुंबईत एकाच दुचाकीवरून 5 तरुण प्रवास करत असल्याचं समोर आले। मागील काही दिवसांपूर्वी याच परिसरात स्टंट करणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई केली होती। आता पुन्हा याच भागातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानं वाहतूक विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढलाय, त्यामुळे येवल्यातील बाजारात सुक्या मेव्याला चांगली मागणी वाढली। या वाढत्या मागणीसोबत सुक्या मेव्याच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली, तरीही या पदार्थांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय। जळगावच्या अमळनेरमध्ये शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली। प्रत्येक वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जाते, तर निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले। सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाचा 97वा वाढदिवस साजरा झाला। सामाजिक संघटनांनी पुलावर फुगे, रांगोळी काढून तसंच दिवे लावून केक कापत वाढदिवस साजरा केला। संभाजीनगरमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात केली जाणार आहे, तर शहरातील नागरिकांनी अतिक्रमण काढलं असून उर्वरित 110 अतिक्रमण महापालिका पथकांकडून काढली जाणार आहे। पुण्यातील पाणी पुरवठा उद्या बंद राहणार आहे। विविध जलकेंद्रावरील देखभाल, फ्लो मीटर आणि वॉल बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। या कामासाठी उद्या शहराचा पाणी पुरवठा बंद राहील, तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा असणार आहे। पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत। या ठिकाणी खासगी बससाठी नवीन मार्ग, थांबे आणि वेळा निश्चित करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला। ठरवलेल्या मार्गाव्यतिरिक्त खासगी बसला इतरत्र प्रवेश नसणार आहे। तसंच नेमून दिलेल्या थांब्यावर केवळ 3 मिनिटच बसला थांबण्याची परवानगी आहे। उपनगरी स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज खाद्यपदार्थ मिळणार आहेत। रेल्वे स्टेशनवर प्रीमियम ब्रेड कॅटरिंग आउटलेट स्टॉलची नवीन श्रेणी मंजूर करण्यात आली आहे। रेल्वे बोर्डाने या स्टॉल्सला मंजुरी दिली, त्यामुळे आता प्रचलित खाद्यपदार्थांच्या कंपन्यांना त्यांचे कॅफे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। मुंबई विमानतळ परिसरातील काही मार्ग आजपासून 2 दिवस बंद राहतील। मिलिटरी कॅम्प जंक्शन ते विमानतळ गेट क्रमांक 8 ते एअरपोर्ट कॉलनी जंक्शन या मार्गावर आजपासून 2 दिवस वाहतूक बंद राहणार आहे। विविध कामासाठी काही मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध घालण्यात आले। अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो आणि गुंदिवली दहिसर मेट्रो मार्गिकेवर वीज बिलात बचत झाली आहे। स्मार्ट उपकरणांद्वारे विजेच्या वापरात 13% घट झाली आहे, त्यामुळे 6 महिन्यात 12 कोटींची बचत झाली आहे। मुंबई महापालिकेचा 3283 कोटींचा मालमत्ता कर थकवलाय। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध संस्थांनी महापालिकेचा मालमत्ता कर थकवला। म्हाडा, MMRDA, केंद्र सरकार, BPT, रेल्वे, राज्य सरकार, पोलीस या सगळ्या प्राधिकरणांच्या 5000हून अधिक मालमत्तांच्या कराचा यात समावेश आहे। अंधेरी JVLR उड्डाणपुलाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं हाती घेतलेले या पुलांचा बांधकामाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय आणि या पुलामुळे जोगेश्वरी ते अंधेरी पश्चिमेचा प्रवास जलद गतीनं होणार आहे। मुंबई महापालिकेनं वारंवार नोटीस देऊनही 7 मालमत्ताधारकांनी महापालिकेचा 63 कोटींहून अधिक मालमत्ता कर थकवलाय। या मालमत्तांचा लिलाव करण्याबाबत महापालिकेच्या कर निर्धारण विभागाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे। थकीत कर भरण्यासाठी या मालमत्तांना 21 दिवसांचा वेळ दिला असून यावेळी भरणा न केल्यास लिलाव होणार। स्वच्छ सुरक्षित शौचालय अद्याप कागदावरच आहेत। धारावी 86 पुरुषांमागे आणि 81 महिलांमागे एक टॉयलेट सीट आहे, त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। स्वच्छ आणि सुरक्षित शौचालय हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून तो मिळत नसल्याचं दिसून येत आहे। एक्स आणि ChatGPTसह हजारो वेबसाईट्स अचानक हॅक झाल्यात, तर 3.5 तासानंतर ही सेवा पूर्ववत झाली। असंख्य वेबसाईट्सना वेब आणि अन्य सेवा पुरवणाऱ्या क्लाउड फ्लेअर कंपनीकडून सेवा खंडित झाल्यानं हा फटका बसला। महाराष्ट्रात 10 NGO पुरुषांना आधार देण्याचं काम करतायत। या NGOच्या हेल्पलाईनवर वर्षभरात मदतीसाठी 1 लाख फोन येतात, त्यातील 15,000 पुरुष वर्गाचे फोन हे महाराष्ट्रातील आणि त्यातही सर्वाधिक ग्रामीण भागातून येतात।
मुंबईत मार्च 2026 पर्यंत 1 लाख FTTH जोडण्याचं लक्ष्य BSNLनं ठेवलं. त्याचबरोबर भागीदारीतून रोजगार निर्मितीचंही लक्ष्य निश्चित करण्यात आलं. तर मुंबईतील 35,000 कार्यरत जोडण्या फायबर नेटवर्कवर स्थलांतरित करण्यात आल्या. आदर्श शहर विकासाच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे विविध प्राधिकरणांकडील जमिनी भूखंड यांचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य मिळणार. शिक्षकांच्या बदल्या 30 मे नंतर करू नका असे आदेश उच्च न्यायालयानं राज्य शासनाला दिलेत. 30 एप्रिलपर्यंत शिक्षकांना बदली आदेश मिळतील. त्यानंतर 30 मे पर्यंत शिक्षकांची बदली होणार आहे. वांद्रे शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याच्या सेमिस्टर परीक्षेच्या हॉल तिकिटावर आक्षेपार्ह मजकूर आढळला होता. या घटनेनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करत चौकशीचे आदेश दिले. तर संबंधित विद्यार्थ्याच्या अर्जात छेडछाड केल्याचा दावा त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात केलेला आहे. शाळेतील पटसंख्येनुसार आता शिक्षकाची भरती होणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन शिक्षकांची पदं निश्चित करणं हा धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय घेण्यात आला. तर खासगी शाळांनीही या नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालय राज्यात अव्वल ठरले. एका आठवड्यात सर्वाधिक शस्त्रक्रिया करून घाटी रुग्णालयानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला. या क्रमवारीत नागपूर आणि पुणेमधील मेडिकल कॉलेज दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे.